आपल्या आतड्यामध्ये कित्येक प्रकारचे बॅक्टेरिया, व्हायरसेस राहत असतात आणि ह्यातले बहुतांशी बॅक्टेरिया हे आपल्यासाठी उपयोगाचे असतात. आता उदाहरणार्थ ह्या बॅक्टेरियांपासून शॉर्ट चेन फॅटी ॲसिड म्हणजे एक प्रकारचे केमिकल्स तयार होतात, जे ब्रेनमध्ये जातात आणि जे ब्रेनसाठी फार आवश्यक असतात. आणि जेव्हा ह्या प्रकारचे बॅक्टेरिया जे आपल्याला उपयोगाचे आहेत, ज्याला आपण मित्र बॅक्टेरिया म्हणूयात, तर ते वाढण्यासाठी त्यांना खायला मिळायला पाहिजे. मग त्यांना खायला काय मिळतं? जेव्हा आपण काही अन्न खातो आणि त्यातला काही भाग पचत नाही, तेव्हा तो भाग पुढे सरकत आपल्या कोलॉनमध्ये किंवा लार्ज इंटेस्टाईन म्हणजे मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचतो, जिथे हे बॅक्टेरिया मोठ्या संख्येने राहत असतात. जेव्हा हे बॅक्टेरिया छान, चांगल्या प्रकारे राहत असतील, तेव्हा ते बाकीच्या रोग पसरवणाऱ्या बॅक्टेरियाना तिथे येऊ देत नाहीत. त्यामुळे हे आपले मित्र असणारे बॅक्टेरिया जगणं ही फार आवश्यक गोष्ट आहे. मग आता ह्यांना जे खायला मिळण्यासाठी रफेज आहे, ते आपल्या अन्नात असलं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, की फळं खा, भाज्या खा, ज्याच्यामध्ये सोल्युबल आणि इन्सोल्युबल म्हणजे पाण्यात विरघळणारं किंवा न विरघळणारे अशा दोन्ही प्रकारचे फायबर किंवा तंतुमय पदार्थ असतात, जे आपल्याला पचत नाहीत. आपल्या रक्तात ते मिसळत नाहीत. परंतु जेव्हा ते पुढे जात त्या बॅक्टेरियांना खाऊ घालतात आणि ते बॅक्टेरिया हे चांगल्या प्रकारे वाढतात, तर त्याच्यामुळे आपली मेंटल हेल्थ चांगली राहते. डिप्रेशन कमी होतं आणि ह्यालाच गट ब्रेन ॲक्सिस म्हणजे आतडं एका बाजूला आणि मेंदू एका बाजूला असा हा ॲक्सिस आहे. त्याला गट ब्रेन ॲक्सिस म्हणतात. हा चांगल्या स्थितीत राहतो. म्हणून मित्रांनो, नेहमी आपल्या अन्नामध्ये फायबर असलेले पदार्थ म्हणजे थोडक्यात फळं, भाज्या आणि शक्य तेवढ्या कच्च्या हे तुम्ही खात राहा आणि तुमचं आरोग्य नेहमी चांगलं राहील.